आयुरा. सुगंधा गोंधळली होती. चुकीचं नाव नको सांगायला म्हणून विचार करत होती. रवी असं तिने पाठवलं टाईप करून. आता तोच तर असावा असं तिला मनोमन वाटत होतं. असे उद्योग त्यालाच सुचतात. माझ्या बड्डेला पण सरप्राईज दिलं होतं त्याने. नक्की तो आपली गंमत करत असावा असं तिला वाटलं. अंदाज चुकू नये असं मनापासून वाटत होतं तिला. रवी, नो आय एम नॉट. तिला रिप्लाय बघून तर तिला कसं तरीच झालं. आता काय करू इथून पुढे? रवी नाही मग कोण असेल? आता यक्ष प्रश्न तिच्यासमोर उभा राहिला. रवी हा खरं तर तिचा चांगला दोस्त होताच आणि नात्याने मामाचा मुलगा होता. आई तिला म्हणाली होती एकदा, रवीला तू आवडतेस, पण तिने स्पष्ट नकारच दिला. आई काही नाराज नव्हती. नातामध्ये सोरीक नको असं सुगंधाला वाटत होतं. बाकी रवी एकदम मस्त, मस्करी करणारा, फ्रँकली बोलणारा होता. त्यामुळे तिला वाटलं आताही तोच मस्करी करत असावा. आता तिला चिंता वाटत होती. देव न करो आणि हे आयुषला असं काही सुचू नये असा विचार मनात आला आणि एकदम धस झालं काळजात. बाप रे, आयुष तर नाही ना? खाल्ली माती. रवीचं नाव उगाच पाठवलं. ती मनाशी बोलत होती. ती धावतच बाहेर आली आणि दादाला शोधू लागली. तर तो आपल्या मित्रांसोबत बाहेर गेला होता बोलायला. शेवटी ती परत आली. 2-3दा देवाचं नाव घेत राम 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 म्हणत आयुष असं टाईप केलं तिने. कितीतरी वेळा सेंड बटनाकडे गेलेला हात मागे येत होता. डोळे मिटून अंगठा स्क्रीनला टच केला आणि हळूच बघितलं तर मेसेज सेंड झाला होता. उगाच मनात वाटत होतं आता ही नोच येईल असं. रिप्लायला उशीर झाला बघून जीवाची घालमेल जास्त होत होती. आयुष असेल तर काय बोलावं कळत नव्हतं. कधी एकदा दादा येतो आणि त्याच्याशी बोलते असं झालं होतं तिला. समीर आला आणि जेवायला बसला. तिने त्याला जाग न दाखवता त्याचा मोबाईल घेतला आणि आयुषच्या नावाने नंबर सेव्ह आहे का ते पाहिलं. नंबर सेव्ह होता. मग तिने आपल्या मोबाईलमधला नंबर आणि समीर दादाच्या मोबाईलमधला नंबर बघितला तर तो सेमच होता. हे राम, का माझी परीक्षा घेतो? आता मात्र तिची बोलतीच बंद झाली होती. स्वतःला दोष देत होती. आधी का नाही सुचलं आपल्याला? समीर दादाच्या मोबाईलमध्ये आधीच बघायला हवं होतं. काहीच सुचत नाहीये. ती स्वतःशीच पुटपुटत होती. सुगंधाला आपण उगाच गेस करत राहिलो असं वाटत होतं. पण सगळं होऊन गेलं होतं. आता काय उपयोग? विचार करून जे होईल ते होईल म्हणून ती वाट पाहू लागली रिप्लायची. एवढा वेळ जे होऊ नये म्हणून देवाला सांगत होती तेच होऊन बसलं होतं. हा आयुष तर रिप्लाय द्यायचं नावच घेत नव्हता. नक्कीच रागावला असणार आपल्यावर. त्यात त्या रवीचं नाव घेऊन आपण चूकच केली. चेहरा रडवेला झाला होता तिचा. मनात बरोबर चालूच होती तिच्या. काय गरज होती नको तिथे डोकं चालवायची सुगंधा? ती स्वतःच ओरडली. आता रिप्लाय काय येतो हे बघायचं होतं. आता रवी कोण ह्यावरून रामायण होईल की इग्नोर करेल आणि पुढे जाईल धास्ती होती मनात तिच्या. इतक्यात हातातला मोबाईल व्हायब्रेट झाला. त्याच नंबरवर मेसेज आला होता. फायनली यू आर राईट. किती वेळ लावला ओळखायला, पण मला खूप मज्जा आली हा असं करून. त्याने खूप साऱ्या स्माइली पाठवल्या होत्या. त्या बघून सुगंधाच्या चेहऱ्यावरची स्माइल गायब झाली होती. तिने मेसेज वाचला आणि मनात म्हणाली इथे माझा जीव टांगलेला लागला होता आणि हाला मस्करी सुचते. पण तुम्ही किती वेळ लावला रिप्लाय द्यायला? मला वाटलं रागवलात की काय?
त्याच्या मागे त्याला अरे तुरे मनात म्हणत असली तरी समोर कसं बोलणार ना. पहिल्यांदाच बोलत होती त्यामुळे अहो जाहो करून बोलत होती. नाही ग, अजून बोलणं पण सुरू नाही झालं तर रागवणार कुठे. पण मला एक सांग, तुला फायनली कळलं कसं की मी आयुष आहे ते. आयुषने आपल्या मनातली शंका तिला मेसेजमधून बोलून दाखवली. आधी गेस केलं आणि नंतर दादाच्या मोबाईलमध्ये नंबर बघितला. सुगंधाने त्याला खरोखर सांगितलं. ओ, हुशार आहेस तर. मला वाटलं फक्त मस्करीच करता येते, डोकं पण चालवता येतं तर. परत स्माईल. हो तर पहिल्यापासूनच हा हुशार. जरा उशिरा का होईना पण चालतं डोकं. सुगंधाने त्याला रिप्लाय दिला. कारण तिने उत्तर द्यायला उशीर केला होता म्हणून जास्त पुसरक्या मारण्यात अर्थ नव्हता. एक बोलू का? तू मला सगळ्यांसमोर अहो जाओ बोल, पण एकटं असताना तू एकेरी बोलूच शकतेस. नाव घे. आवडेल मला, फक्त आई बाबांसमोर असताना नको नाव घेऊ. आयुषने पाठवलं. का? आई बाबांसमोर का नको? घाबरता का त्यांना? सुगंधाने गालात हसतच त्याला टाईप करून पाठवलं. नो, घाबरत नाही ग, पण त्यांना नाही आवडणार तू माझं नाव घेतलेलं. ते जुन्या विचारांचे आहेत आणि त्यांना कशाला दुखवायचं ना. मी त्यांचा आदर करतो. आयुषने लिहून पाठवलं. सुगंधाने जास्त काही वाढवलं नाही. मग तुला चालेल नाही असं आणि जमेल ना? आयुषने विचारलं. चालेलही आणि जमेलही, सुगंधाने लगेच रिप्लाय दिला. ती असं मोकळेपणे बोलताना बघून आयुषलाही बरं वाटलं आणि इतर कुठलीच चौकशी न करता किंवा रवीविषयी काहीच न बोलता संवादाला केलेली सुरुवात सुगंधाला आवडली होती. टाईप करताना तोंडावर भली मोठी स्माइली होती तिच्या चेहऱ्यावर. आईने जेवायला आवाज दिला तशी सुगंधा आयुषला जेवायला जाते सांगून बाय करून जेवायला गेली. आयुषने सुगंधाशी परत बोलता यावं म्हणून लवकर जेवून घेतलं. आज जेवणात सुगंधाचं लक्षच लागत नव्हतं. कितीतरी वेळ ती कामावरून आल्यानंतर झालेला संवाद आठवत होती. आईचं तिच्यावर लक्ष होतं. रोज बडबड करणारी पोरगी आज गप्प कशी काय? आई म्हणालीच तिला आणि भरीच भर म्हणजे तिने थोडं जेवण ताटात असतानाच पाणी ओतलं होतं हातावर. आईच्या लक्षात आल्यावर आईच तिला ओरडली. तेव्हा तिच्या स्वतःच्याही लक्षात आलं की आपण गोंधळ घातलाय. लक्ष कुठे आहे तुझं सुगी? स्वप्नात आहेस का? ताटात जेवण आहे आणि पाणी काय ओततेस? आई रागवत म्हणाली. तिला काही उत्तर द्यावं कळत नव्हतं. उगाच बोलायचं म्हणून बोलत होते. चुकून झालं. सुगंधाने वेळ मारून नेत नव्हती. काही झालंय का? आज गप्प का आहेस? रोज टकळी चालू असते तुझी तोंडाची. आज काय झालं? आई तिला स्वतःच्या मानेला हलका गचका देत विचारत होती. सुगंधाकडे काहीच उत्तर नव्हतं. नाही ग आई, काही नाही झालं. ते जरा ऑफिसमध्ये आज काम नीट नाही झालं त्यामुळे लक्ष लागत नाही माझं. सुगंधाने उगाच थाप मारली आणि लवकर ताट उचलून बेसिनमध्ये घेऊन गेली. नेहमीप्रमाणे भांडी घासायला उभी राहिली. पण मन सारखं आयुषला आठवत हरवून जात होतं. नळ चालू ठेवून गालातल्या घरात हसत होती. आई मागे तिचे चाललेले कारनामे बघत होती. अभी ये गई काम से. अगं सुगी, काय चाललंय तुझं? काही पण म्हणतो, आज तुझं काहीतरी बिनसलं आहे. आई तिच्याकडे बघत म्हणाली. काही नाही ग, बोलली ना ऑफिसमध्ये. सुगंधाला खोटं बोलता येत नव्हतं त्यामुळे पकडले जाऊ या विचाराने ती जास्त काही बोलली नाही. कशी तरी भांडी धुवून ती बेडरूममध्ये आली. मोबाईल बघितला तर 5 ते 6 मेसेज होते. ह्याला तर काही चैनच पडत नाही बाबा.
असं म्हणत तिने मोबाईल हातात घेतला. त्याचे एकापाठोपाठ एक मेसेज आले होते. हातात मोबाईल घेतला तर तो परत काहीतरी टाईप करताना दिसत होता. तिने मेसेज बघायला घेतले. हाय, आलीस का जेवून? किती वेळ वेट करतोय मी. झोपलीस की काय? एवढे लवकर झोपतेस? हे करत झोपलीस की काय? ह्याला इकडे धीर निघत नव्हता. आयुष्य मेसेज ती वाचायला घेतच होती की पुन्हा मोबाईल व्हायब्रेट झाला. त्याचा मेसेज आला होता. आली बाबा जेवून. किती मेसेज, कामं असतात मला पण. सुगंधाने त्याला आठवलं. त्याचे असे एकापाठोपाठ एक मेसेज बघून खरं तर ती खुश झाली होती, पण तिने आपण वैतागत आहोत बोलत असल्याचं दाखवलं. खुश होती ते त्याला दाखवायचं नव्हतं. सॉरी, पण मला वाटलं तू झोपलीस की काय एवढ्यात. आयुषला तिच्याशी बोलायचं होतं, पण ती झोपली असं वाटून त्याने एकापाठोपाठ एक मेसेज केले होते तिला. म्हणजे तो जरा तिच्याशी बोलायला जास्तच अधीर झाला होता. काय एवढा आयुष अधीर झाला होता? जाणून घेण्यासाठी वाचायला आणि ऐकायला विसरू नका. पुढील येणारे भाग तुमच्या अमूल्य प्रतिसादाची आतुरतेने वाट बघते. ही माझी नवीन कथा आहे. तुम्हाला नक्कीच आवडेल. तुम्ही मला कमेंट करून सांगायला विसरू नका. लिहायला खूप अजून हुरूप येईल, तेव्हा कमेंट करून सांगत राहा कथा कशी वाटते ते. लेखिका शब्दवेदी उर्फ संतोषी गजानन राणे पाताळे. धन्यवाद.